नमस्कार, मी शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आहे ना, आता तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते गावाकडील पारंपरिक पद्धतीने आम्ही मकर संक्रांत कशी मनवतो। त्यासाठी मी एक ताट केलेलं आहे, सकाळी सकाळी हळदी कुंकू, त्याच्यात फुलं आणि भरलेले आहेत, हळदी कुंकू भरलेली, लाडू भरलेले आहेत, तीळ भरलेले आहेत आणि पांढरे तीळ पण आहेत, थोडेसे फुलं आहेत। आता हे सुगड म्हणजे 5 आपण जे मडके असते ते एकत्र आले त्याला आपण एक खण म्हणतो। तर एक खण मोठा असतो, तो घरातल्या बाया वापरतात म्हणजे पूजा बिजा करण्यासाठी, आणि एक खण आहे ना असा छोटासा असतो। आता ह्यो आहे मोठा खण, तुम्हाला मी छोटा खण पण दाखवते। एकटा खण असतो आणि एक मोठा खण असतो, आणि छोटा खण पण एक असतो। आणि हे घेतलेले आहेत। आता त्याच्यात काय काय टाकायचे ते पदार्थ, आपल्या शेतात निघणारे सगळे पदार्थ आम्ही याच्यात टाकतो। गाजर, बोरं आणि घाटे आहेत, त्याच्यात काही गव्हाच्या ओंबे यायला लागलेले, आता मकाला कणस आलेले आहेत, पेरू, बोरं, शेंगा भुईमुगाच्या, ऊसाचे तुकडे, हे सगळे पदार्थ आम्ही शेतातून आणून याच्यात टाकलेले आहेत। आणि ही तर बेब्याचे फुलं आहेत, ते बाजारातून आणलेले आहेत। आणि हे सगळे पदार्थ एकत्र करून आहे ना आता याच्यामध्ये भरायचं। आणि हे तुळशीचे एक खण म्हणतात, ते छोटे छोटे असतात, त्याच्यात पण आपण हे सगळं भरून घ्यायचे। आता स्वयंपाक काय बनवलं, एकदम मस्त मेनू, माझा आवडतीचा मेनू म्हणजे पुरणपोळी, कुरडई, आमटी, भात, भजे, हा मेनू आमचा संक्रांतीचा फिक्स असतो। सकाळी आम्ही पुरणपोळी बनवतच असतो, आणि पुरणपोळी ही सगळ्यांच्या म्हणजे 70% लोकांच्या महाराष्ट्रीयन फेवरेटच आहे। आम्हाला पण पुरणपोळी खूप आवडते। आणि आता त्यासाठी साडी, हे बघ किती सुंदर साडी आहे, बांगड्या, नथ एकदम सांस्कृतिक परंपरा किंवा वारसाच लाभलेला आहे आम्हाला। नथ कोणत्या पण कार्यक्रम असो नथ घालतच असतो। आता हे सगळं सामान मी तुम्हाला दाखवून घेते। बघा, असं पारंपरिक पद्धतीने आम्ही गावाकडे संक्रांत करतो। तर त्याच्यामुळे तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत।